बच्चू कडू यांच्या महाएल्गार मोर्चामध्ये एक अपडेट समोर आली आहे। शेतकरी आंदोलक आक्रमक होऊन रेल्वे ट्रॅकवर येऊन आंदोलन सुरू करून 7/12 कोरा केल्याशिवाय इथून हलणार नाही असं बच्चू कडूंनी वक्तव्य केलंय। शेतकऱ्यांनी नागपूर महामार्गावर रास्ता रोको करत महामार्ग ठप्प केलाय। बच्चू कडू या आंदोलनाचे नेतृत्व करत असून शेतकरी आता रेल्वे मार्ग देखील जाम करतायत। रस्त्यावर टायर जाळून सरकारचा निषेध केला जातोय। 7/12 कोरा केल्याशिवाय इथून हलणार नाही अशी भूमिका बच्चू कडू आणि एकूण शेतकऱ्यांनी घेतलेली आहे। या संदर्भात आमचे अमरावती प्रतिनिधी त्यांच्याशी कॉलद्वारे केलेली बातचीत। नमस्कार अनिरुद्धजी। नमस्कार। आता बच्चू कडूंचा जो महाएल्गार मोर्चा चालू आहे त्याच्यात त्यांनी चक्का जाम आंदोलनाची भूमिका घेतली आहे, त्याची सध्या काय परिस्थिती आहे? नेमकं नक्कीच एकंदरीत बघितलं तर आजचा तिसरा दिवस आहे आणि तिसरा दिवस असल्याच्या नंतरही अमरावतीवरनं वर्धा आणि वर्धेवरनं नागपुरात हा मोर्चा दाखल झालेला आहे आणि इथून जो हैदराबाद गोंदिया जो महामार्ग आहे तो महामार्गावरती हा मोर्चा येऊन टेकलेला आहे आणि हा मोर्चा ट्रॅक्टर मोर्चा होता। संपूर्ण अमरावतीसह अदर जिल्ह्यामधून सुद्धा मोठ्या प्रमाणात 50,000 लोकांच्या संख्येत हा मोर्चा इथे जुटलेला आहे आणि एकंदरीत पाहिलं तर या मोर्चाला आता मोठे मोठे नेते सुद्धा येऊन भेटागाठी घेत आहेत आणि फोनद्वारे किंवा पत्राद्वारे बच्चू कडू यांना पाठिंबा जाहीर करत आहेत। बरं, या मोर्चाला कुठेतरी हिंसक वळण लागलेलं दिसतंय, तर त्यामध्ये सरकारची काय भूमिका आहे? नेमकं आतापर्यंत सरकारच्या इकडून फक्त पहिल्याच दिवसापासून पहिल्या दिवशी म्हणजे 27 तारखेला ज्यावेळेस अमरावतीवरून मोर्चा सुरू झाला होता त्यावेळेस मुख्यमंत्री महाराष्ट्राचे यांनी बच्चू कडू यांना 28 तारखेच्या 11 वाजताच्या मीटिंगला हजर राहण्यास सांगितलं होतं, परंतु मोर्चा सुरू झाला असल्यामुळे बच्चू कडू हे नागपुराच्या दिशेने निघाल्यामुळे मुंबईला पोहोचू शकले नाही आणि आता 2 दिवस झाले आहेत आणि 2 दिवस झाल्याच्या नंतरही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असो अथवा पालकमंत्री तथा महसूल मंत्री सुद्धा यांनी फोनद्वारे बच्चू कडू यांच्याशी बातचीत केलेली आहे, बोलणं केलेलं आहे आणि त्या बोलण्यामध्ये त्यांना मुंबईमध्ये बोलावलं होतं, परंतु बच्चू कडू यांचं म्हणणं आलं की मी मोर्चा सोडून मुंबईला येणार नाही, तर आपणच फक्त थेट नागपुरात या आणि नागपुरात जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आपण बैठक घेऊ। मध्यस्थी करायला गिरीश महाजन यांना सरकारतर्फे पाठवण्यात आले बावनकुळे यांनी फोनवरून संवाद साधत कडूंना मुंबईतील बैठकीसाठी निमंत्रण दिलं। मात्र बच्चू कडूंनी मी मुंबईला येणार नाही, तुम्ही नागपुरात या म्हणत नकार दिलाय। त्यामुळे सरकारपुढे पेच कायम असून आंदोलन अधिक तीव्र होण्याची चिन्ह दिसत आहेत।